नमस्कार, मी विष्णू बोरे. तर आपण आता आझाद मैदान मुंबई येथे. तर आपल्यासोबत काही ओला, उबेर, रॅपिडो, इनड्राईव्ह या ॲपच्या माध्यमातून गाड्या चालवणारे काही चालक आहेत, काही मालक आहेत. त्यांचे गेले कित्येक महिन्यापासून हा संघर्ष चालू आहे. आत्ताही ते उपोषणाला बसलेले आहेत. आता ते आयुक्ताकडून भेटलेले आहेत आणि एकाला कॅब चालकाला ॲडमिट केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये. त्यांची काय प्रकृती आणि यांच्या काय नक्की मागण्यात आणि किती दिवसापासून बसलेत, अजून किती संघर्ष चालू राहणार त्यांच्याकडून विचारून घेऊया. सर, काय नक्की मागण्यात? आता तुम्ही आयुक्तालयाच्या इकडे गेले होते, काय नक्की त्यांचं म्हणणं आहे? सर, आम्ही पुण्यावरून मुंबईला चालत आलो होतो. त्याच्यानंतर आम्ही आयुक्तालयाची एक व्हिजिट केली होती. त्या मीटिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा कंपन्यांसोबत बोलतो. त्याप्रमाणे ते कंपन्यांसोबत बोलले. रॅपिडोने एक लिंक दिलेली आहे. ओला, आज आम्ही ज्यावेळेस आयुक्तालयात करसकरांसोबत मीटिंग केली त्यावेळेस आम्हाला समजलं की ओला कंपनी पण रेट द्यायला तयार झालेली आहे. उबर कंपनी रेट द्यायला अजून तयार झालेली नाही आहे, हे आम्हाला कळालं. आमच्यातला एक बंधू परमेश्वर जो पुण्याला बसलेला आहे तोही सिरियस आहे आणि जो मुंबईला बसलाय तो परमेश्वर गोंगे. पुण्याला बसलेला परमेश्वरच नाव आहे, पण दोन्ही परमेश्वर आमचे सध्या क्रिटिकल कंडिशन्समध्ये आहेत. एवढंच मी बोलू शकतो. बाईक टॅक्सीबद्दल अजून तरी भरत कळसकर किंवा कुठलेही अधिकारी बाईक टॅक्सीबद्दल काहीच बोलत नाही आहे. रेट बाबतीत तरी सध्या बोलत आहेत. धन्यवाद. नाही, आता काय नक्की बोलणं झालं? आत्ता गेल्यानंतर उबरसोबत आत्ता मीटिंग आहे 1 वाजता, हे कळालेलं आहे. 4 दिवस तर वेळच देत नव्हते. हे मंत्री झाले किंवा अधिकारी झाले, 4 दिवस वेळच देत नव्हते. सकाळी आम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊन बसलो, त्यावेळेस मी तिथे एक लाईव्ह घेतला. तिथून आम्हाला हाकलण्यात आलं आणि आम्हाला पुन्हा आझाद मैदानात आणण्यात आलं आणि पुन्हा त्यांना लेटर दिल्यानंतर म्हणजे आपण जाऊन त्यांना पाया पडल्यागत झालं आणि त्यांना विनवण्या करण्यागत झालं. बळजबरी त्यांनी आपल्याला मीटिंग दिलेली आहे असं वाटतंय आम्हाला. तर खरोखर त्यांची बोलायची पण परिस्थिती नाही, कारण त्यांना खूप तब्येत खालावलेली आहे. त्यांचे अजून काही सहकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण. सर, नक्की काय सांगाल? नक्की काय मागण्या? सर, आमच्या मागण्या हेच आहेत की गेली वर्षभर आम्ही आंदोलन करतो आहे. आझाद मैदानला आम्ही जेलवर पण केलं आणि आमची मागणी हेच आहे की जे सरकारी रेट आम्हाला सरकारने दिलेत ते आम्हाला फक्त ॲपमध्ये पाहिजेत. म्हणजे ओला, उबेर, रॅपिडो, इनड्राईव्ह आणि तत्सम प्रकारचे बरेचसे ॲप आहेत. त्या ॲपमध्ये ह्यांच्या मनमानी रेट दाखवतात आणि आम्हाला जे सरकारी रेट ज्याला दाखवलं ते देत नाहीत आणि त्याच्यामुळे आमची पिळवणूक होते. आता जे बाईक टॅक्सी त्याचं काय? बाईक टॅक्सी आता सर्रास घरगुती वापराच्या ज्या व्हाईट प्लेट गाड्या आहेत त्या आता कंपनीमध्ये लॉग इन करून चालत आहेत, पण त्या घरगुती वापराच्या गाड्या आहेत त्याला कुठलीही परमिशन नाही आणि त्या टोटली इलिगल आहेत. सरकारने बंद करून सुद्धा बाईक टॅक्सी आता राजरोसपणे आता पण चालू आहे. हाँ, ते बंद हुआ है सर. इस मांगने सर, क्या कहना चाहोगे? आज परिवहन मंत्री साहब का वार दिवस भी है और कई महीनों से ये लोग आंदोलन कर रहे हैं, उपोषण कर रहे हैं. देखो हालत इनकी ख़राब है, एक एडमिट है. तो क्या कहना चाहोगे इस संघर्ष में? पहली चीज़ तो हमारा आंदोलन करीब 1 साल से कंटिन्यू हम कर रहे हैं, लेकिन हमारे जो टेक्सला मंत्री हैं, जिनको हम नाम रखे हमारे सर ने, डॉक्टर सर ने, टेक्सला मंत्री का घमंड इतना ऊपर हो गया है कि हमारे विभाग के वो मंत्री और हमसे मिलना नहीं चाहते. हमने कई बार उनको पत्र दिया मिलने को, लेकिन उनका सीधा जवाब आता है इनसे हमको मिलना नहीं है. तो हम अपने सभी ड्राइवर बंधुओं से निवेदन करेंगे, सभी ड्राइवर बंधुओं से ये निवेदन करेंगे कि हमारे साथ चलने को, कदम से कदम मिला के चलने को. रैपिडो और ओला कंपनी 2 तैयार हुई है, उबर मान नहीं रहा पिछले 1 साल से. तो सबसे हमारा हाथ जोड़ के निवेदन है कि हमारे जितने भी ड्राइवर भाई हैं, बंधु, सभी लोग उबर को बाइकाट करें. जब तक हम इनको बाइकाट नहीं करेंगे तब तक ये सुधरने वाले नहीं. और हमें परिवहन आयुक्त साहब का जो व्यवहार है वो अच्छा लगा और 1 साल से वो कंटिन्यू हमारे साथ संपर्क में है और हमें आश्वासन भी दिया और आश्वासन के साथ हमारे हित में वो धीरे धीरे कार्य भी कर रहे हैं. ये कब तक चालू रहेगा तुम्हारा?
उपोषण तो हमारा जब तक आज मीटिंग चालू है उबर के साथ में, परिवहन आयुक्त साहब की, और उनके मीटिंग में क्या निर्णय आता है। अगर पॉजिटिव निर्णय आता है तो हम उपोषण खत्म करेंगे, अगर पॉजिटिव निर्णय नहीं आता है तो हम उपोषण हमारा कंटिन्यू रहेगा और उसके साथ साथ उबर को बाइकआउट करेंगे। सर क्या कहना चाहोगे, आप भी आंदोलन में शामिल है तो क्या परिस्थिति है आप लोग के? सर आज इस भूख कुपोषण का करीबन 4-5 दिन लगभग हो गए और पुणे से चल कर के जो आए हैं बेचारे हमारे भाई लोग 4-5 जन, तो उनकी एक भाई की तो बहुत ही ज़्यादा हालत ख़राब चल रही है। उनको अभी हॉस्पिटल में एडमिट कराया गया है और अभी हम लोग जा कर के उप सह आयुक्त भरत सालस्कर जी से मीटिंग करके अभी आए हैं और उनका कहना है कि हमारी रैपिडो और उबर और ओला के थ्रू मीटिंग चालू है, जैसा भी होता है ऐसा हम लोग बताएंगे, ऐसा उनका कहना है। तो नई मुंबई के कैब चालक रहेंगे, मालिक रहेंगे, उनको क्या कहना चाहोगे? पुणे से आके इधर आंदोलन कर रहे हैं, अपने लिए कर रहे हैं, क्योंकि इनका स्वार्थ नहीं, भला होगा तो सबका होगा, तो इन लोग को क्या मैसेज देना चाहोगे? मैसेज ये देना चाहेंगे सर कि आज हमारे महाराष्ट्र से जितने भी लोग नाला सोपारा, वसई विरार शहर और डोंबिवली, कल्याण और खारघर, नवी मुंबई से और साउथ मुंबई, वेस्टर्न मुंबई, जितने भी सब जगह के ड्राइवर हैं उन लोगों से हम ये अपील करेंगे कि आज हम लोगों का साथ दें कि जो रेट बढ़ाने को लेकर के हम लोग आंदोलन कर रहे हैं तो खाली हमारे अकेले के लिए हम लोग नहीं कर रहे हैं, हम सभी जितने भी यहाँ पर चालक मालक है, सारथी भाई, सभी के लिए हम लोगों का ये सपोर्ट होना चाहिए कि उनका सबका रेट बढ़ेगा तो सबके लिए फ़ायदा होगा, ये हमारा कहना है। बीजेपी नगर सेवक लक्ष्मण जंगम यौन शोषण मामले में नया ट्विस्ट। मीरा भाईंदर शहर में सियासी तमाम सबूत मीडिया में वाले प्रकरण में नया